आरसा महानगर वार्ता। राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेदरम्यान हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय केंद्रावर हा हाय व्होल्टेज ड्रामा घडला। परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीच्या बाकावर अचानक मोबाईल फोन आढळून आला। ब्लॉक सुपरवायझर यांनी तातडीने या मोबाईलची जप्ती केली आणि संबंधित विद्यार्थिनीला महिला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी चौकशी सुरू करताच ती विद्यार्थिनी घाबरली आणि तिने थेट जिन्यालगतच्या व्हरांड्यातून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थिनीने उडी मारण्याचा प्रयत्न करताच तिथे एकच गोंधळ उडाला। मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखलं। त्यांनी तात्काळ धाव घेत विद्यार्थिनीला पकडलं आणि मोठा अनर्थ टळला। विशेष म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी या विद्यार्थिनीची सखोल तपासणी करण्यात आली होती। मेटल डिटेक्टरने 2 वेळा बीप दिल्याने महिला पोलिसांना संशय आला होता। मात्र विद्यार्थिनीने माझ्या मांडीत शस्त्रक्रियेमुळे स्क्रू बसवला आहे असं सांगितलं। स्वतंत्र खोलीत तपासणी करूनही काही न सापडल्याने तिला आत सोडण्यात आलं होतं। पण नंतर थेट बाकावरच मोबाईल सापडल्याने केंद्र प्रमुखांनाही धक्का बसला। या गोंधळानंतर सिटी कोऑर्डिनेटरच्या निर्देशानुसार त्या विद्यार्थिनीला परीक्षा पूर्ण करू देण्यात आली। मात्र तिच्या वर्गाबाहेर महिला पोलिसांचा कडक बंदोबस्त होता। परीक्षा संपल्यानंतर तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आलं। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।